आहे की माझ्या वडिलांचा 60वा वाढदिवस आहे. माझे वडील नाही, माझे मित्र, गुरु असे अनेक पात्र मी माझ्या जीवनात अनुभवले. स्वागत करा जावयाचं पण. बर्थडे टू डिअर दादा, हॅपी बर्थडे टू यू. हाय एव्हरीवन, श्री एकविरा मातोश्री की जय. दिनांक 1 जून 2024 रोजी उरणबोरी येथे माननीय श्री चारुदत्त साहेब यांचा 7वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. या वाढदिवसात त्यांचे सहकुटुंब, नातेवाईक, मित्रमंडळ आणि सहअधिकारी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी जोडले गेले होते. तसेच वाढदिवस निमित्त जेवणाची मेजवानीसुद्धा ठेवण्यात आली होती. तसेच मनोरंजनासाठी चिरनेर गावातून माननीय गायक विवेक ह्यांनासुद्धा या कार्यक्रमात बोलावण्यात आला होता. गायक विवेक ह्यांनी खरोखरच आपल्या सुंदर आणि प्रेमळ आवाजाने सर्वांचा मनोरंजन करण्यात आला होता. तसेच श्री चारुदत्त साहेब ह्यांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा. आयुष्यात सुख, शांती, समृद्धी, भक्ती कायम असो हीच श्री एकविरायाच्या चरणी प्रार्थना. पुन्हा श्री एकविरा मातोश्री की जय. So do enjoy this video, stay tuned and stay blessed. Thank you. यही आज तक नहीं गई, आज से पहले
birthday to you. Happy birthday. Happy birthday. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to dear Dada. Happy birthday to you. La 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 बेकरार होके दम थाम लूं मैं किसका आप जिए हजारों साल ये सबके है आरज़ू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू डियर दादा हैप्पी बर्थडे टू यू Happy birthday to you. Thank you. आज पप्पांचा 60वा वाढदिवस आहे. एक मिनिट. ही सगळी जी अरेंजमेंट आहे ती या मुलीने स्वतःने केलेली आहे. हे सर्वप्रथम मी सगळ्यांना सांगेन. तर नमस्कार सर्वांना. आज मला खूप आनंद होत आहे की माझ्या वडिलांचा 60वा वाढदिवस आहे. मी असे कधी पप्पांसमोर बोलले नाहीये, पण या निमित्ताने त्यांच्यासाठी 2 शब्द नक्की बोलणार. पप्पा, इथे उपस्थित प्रत्येक व्यक्तीने तुमच्या प्रेमळतेचा, उदारतेचा आणि दृढतेचा अनुभव घेतला आहे. अगदी मीही. म्हणून तर तुमच्या एका फोनवर, एका मेसेजवर सगळे जण इकडे हजर झाले आहेत. मला आठवतंय लहानपणी तुम्ही माझे हिरो होता, अजूनही आहात. मला आठवतंय तुम्ही मला सायकल चालवायला शिकवलं. मग मी लहान होते तरी मला मार्केटला जायला सांगायचे. का? तर माझा कॉन्फिडन्स वाढा. मग माझा करिअर डिसिजन असू किंवा माझे लाईफचे डिसिजन, अगदी माझं लग्नाचं डिसिजन सुद्धा, त्यांनी कधी हे विचार नाही केला की लोक काय बोलणार आहेत. त्यांनी कायम हे विचार केला की माझा आनंद कशात आहे आणि कायम मला सपोर्ट केला. तुम्ही मला कष्ट, प्रामाणिकपणा आणि दयाळूपणाचे महत्व शिकवलं. तुम्ही दाखवलं की खरी श्रीमंती संपत्तीमध्ये नसून लोकांच्या मनात किती आपण आनंद आणतो त्यात आहे. तुमचा प्रभाव विशाल आहे आणि तुमचे हृदय प्रेमाने भरलेले आहे. अडचणींना सामोहाने तोंड दिलं, यशाला नम्रतेने स्वीकारलं आणि नेहमी कुटुंबाला प्राधान्य दिलं. आज आपण केवळ तुमच्या 60व्या वर्षाचा उत्सव साजरा करत नाही, तर त्या अनगिनत क्षणांचा सुद्धा उत्सव साजरा करत आहोत, ज्यांनी एक तुम्हाला अद्भुत व्यक्ती बनवले आहे. आपण तुमच्या हसण्याचा, गोष्टींचा, शहाणपणांचा आणि प्रेमाचा उत्सव साजरा करत आहोत. पप्पा, तुमच्या सर्व कष्टांसाठी खूप खूप धन्यवाद. पुढील अनेक वर्ष तुम्हाला आनंद, आरोग्य आणि अविस्मरणीय आठवणींचा असो. 60व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मी तुम्हाला शब्दांपेक्षा जास्त प्रेम करते. हॅपी बर्थडे वन्स अगेन. थँक्यू. खरं तर कुठून सुरुवात करावी हे खूप अवघड आहे माझ्यासाठी. कारण ही व्यक्ती फक्त माझे वडील नाही, माझे मित्र, गुरु असे अनेक पात्र मी माझ्या जीवनात अनुभवले. कमी वाटू दिली नाही. आम्हाला खरं तर कशाची गरज आहे ते त्यांनी त्यांच्या अनुभवाने आम्हाला समजावलं. श्रद्धा, सबुरी हे 2 शब्द माझ्या जीवनात कोरलेले आहेत. कधी आम्हाला त्यांनी कष्टात बघितलं की आमच्याकडे येणार, हसणार आणि विचारणार की बाबा काय झालं, मग बोलणार श्रद्धा, सबुरी. म्हणजे हेच की तुम्ही पेशन्स ठेवा, काय ना काय मार्ग निघेल. त्यासाठी कोण कसलं कष्ट नका, कसलंही एन्झायटी नका ठेवू, सगळं आरामात होतं. थँक्यू. यानंतर So I am so thankful to you. बस मला जास्त नाही बोलत. खरोखरच आभार मानतो.
आणि आमच्या मोरा गावातील सर्व उपस्थित मंडळी आणि माझे बोर्डीचे मित्र जे आम्ही शाळेपासून मित्र आहोत असे आमचे दिनेश दादा आणि संजय बोत्रे हे सुद्धा उपस्थित आहेत. माझे मित्रमंडळी बँड मधली मित्रमंडळी म्हणजे मुलेकंड बँड, दर्यावर्दी ब्रास बँड, त्यानंतर पांज्यामधील आमचे नवीन मेंबर्स आलेले आहेत. ब्रास बँडवाल्यांना पण माहिती नसेल, आज 1 जून माझ्या वाढदिवसालाच मी ब्रास बँड ओपन केलं होतं. तो अजूनही कार्यरत आहे. आणि तमाम जे इथं जमलेल्या पब्लिकला सर्व तुम्ही तर एवढं प्रेमाने आलेले आहात, खरोखर तुमचे सर्वांचे मी आभार मानतो. झालाय आणि त्याचा आपण आज वाढदिवस साजरा करतोय, त्याला हार्दिक शुभेच्छा. आता चारुदत्त सुरेश कोळी म्हणजे काय तर आहे तो ऑफिस मधील चारुदत्त सर, पण आई बाबा आणि आमच्या सगळ्यांचा लाडका चारू म्हणूनच फेमस झाला. तुला आज वयाच्या षष्टीपूर्तीसाठी खूप आदर घाबरत असू, कारण त्याची पर्सनॅलिटी अशी होती. मध्ये तो आजारी होता आणि याला बॉम्बे हॉस्पिटलला ऍडमिट होता, तेव्हा त्याने एकदम सगळा गोटा वगैरे केला होता. तेव्हा तर एकदम अग्निपथ मधला मी आणि माझी मुलगी गेलो होतो त्याला बघायला, तर माझी मुलगी एकदम घाबरली, म्हणजे आज संजय दत्त इथे. तर त्याला सर्वजण आम्ही प्रति आदर घाबरत असू, अशी त्याची खरोखरच म्हणजे वाखाणण्यासारखी तुम्ही प्रगती आहे. आणि आमच्या महाविहारला त्याबद्दल खूप असं अभिनंदन आमच्या मनामध्ये निर्माण झालेलं आहे. इथे लक्ष ठेवा सर्वांनी. स्माइल, 1 मिनिट स्माइल. जेवण चालू झालेलं आहे. खूप आवडतं असं त्यांचं ते वाद्य आहे. खूप दिवसापासूनची इच्छा होती त्यांची ती, आणि ती इच्छा गावाने पूर्ण केली. जरा काय आणि स्वागत करा गावाचं पण. इथं समोर 1 मिनिट अजून एकदा. ओके.
Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to dear Dada. Happy birthday to you. वा 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 माझ्या झाल्या हो. ही मंदबाई शिकलेली नव्हती का, मंदबाईला मास्तर भी नव्हता का, ही मंदबाई शिकलेली नव्हती का, मंदबाईला मास्तर भी आवडता मी उरणचे लग्न बसून चिरण्याचे संगतीला माये उरणचे लग्न बसून चिरण्याचे शहरामध्ये बाग काय लावीला गुलाबाचा, पुरण शहरामध्ये बाग काय लावीला गुलाबाचा, चारुदत्त दादा माझा काटा संभाली घड्याळाचा, चारुदत्त दादा माझा काटा संभाली घड्याळाचा, बहिणीचे सारीसाठी गेलं काय भाषीचे बाजाराला, बहिणीचे सारीसाठी गेलं काय भाषीचे बाजाराला, काय लावीला बोलीचा, चारुदत्त दादा माझा काटा संभाली घड्याळाचा, चारुदत्त बंधू माझा काटा संभाली घातीसाठी गेलं काय गुरांचे बाजाराला, बहिणीचे नसतीसाठी गेलं काय गुरांचे बाजाराला. बेस्ट कल्चर कोण असणार ना त्याला हा बुके भेटणार आहे. बेस्ट कल्चर गिफ्ट. हा नीट नाचा. एक वीरेची साधन